तर मित्रांनो, साधारणतः 1.5 महिने पूर्णतः हा पाऊस होता. तुम्ही याच्या अगोदरचे पण व्हिडिओ पाहिलेच असतील. याच्यामुळे आपल्याला प्लॉटमध्ये काहीच काम करता येत नव्हतं. तर आपण आता प्लॉटची कामं चालू केलेली आहेत. एकदम प्रॉपर मशागत करून भुसभुशीत केलेली आहे जमीन. पूर्णतः पॅक झाली होती जमीन, म्हणजे निबर होऊन चालली होती. तर आपण ट्रॅक्टर वगैरे फिरवून गवत आलेलं सगळं क्लिअर केलंय आणि आपण आता कळ्या तोडायचं काम करतोय. कळ्या एवढ्या मोठ्या-मोठ्या झाल्यात, तुम्ही पाहताय. एवढ्या दिवसामध्ये कळी एवढी मोठी होऊन गेलेली आहे. तर काय होतं, ही जर कळी अशीच ठेवली तर याला एनर्जी जाते झाडाची. त्याच्यामुळे झाडं ग्रोथ व्हायला प्रॉब्लेम येतं. तर वेळच्या वेळी कळी काढून घ्यायची. शक्यतो छोटी कळी असेल त्यावेळेलाच तुम्ही कळी काढून घेतलेली चांगली राहतं. जेणेकरून झाडाची जी वाढ आहे ती एकदम प्रॉपर होते आणि आपल्याला बगीचा असा प्रॉपर पाहायला मिळतो. तर शेंडा थांबून गेलेला आहे कारण जास्त प्रमाणात पाऊस होता. तर आता इथून पुढे प्रॉपर झाडाची ग्रोथ आपल्याला पाहायला भेटणार आहे. आपण भेसळ वगैरे पण टाकून घेणार आहोत, त्याचे व्हिडिओ पण तुम्हाला पुढे येत राहतील. तुम्हाला फक्त याच्यात लक्ष एक ठेवायचंय, वेळेवरती काम करायचंय. कोणची खतं औषधं कधी सोडायचे हे सगळ्यात गोष्ट महत्त्वाची आहे. याच्यामध्ये काय रॉकेट सायन्स नाहीये, की तुम्हाला हे खत औषधं टाकलं तर झाड चांगली सेटिंग भेटेल किंवा आपली झाडं प्रॉपर मोठी होईल. काहीच नाही. प्रॉपर ज्या आहेत त्याच गोष्टी करायच्यात. जास्त काय रॉकेट सायन्स वेगळं नाहीये. जे आपला प्लॉट आहे त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला लक्ष एवढंच ठेवायचंय. तुम्ही मालक म्हणून तुमच्या प्लॉटमध्ये एक दिवसात एक सकाळी तुम्ही तासभर जरी फिरून गेलात तरी तुम्हाला सगळ्या गोष्टी लक्षात येतील.